नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं काव्य खूप संतप्त झालेली असते. काव्य पार्थना म्हणते, करप्शन इतके खोलवर पसरलंय ना खरंच, परंतु ते साफ केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. त्या कॉर्पोरेटरने आपला गेम केला ना, मग आता बघा मी त्याला आपल्या समोर हात जोडायला लावणार. नाही लावले तर नावाची काव्या पार्थ देशमुख नाही. तर आता पार्थ काव्याला म्हणतो, शांत व्हावं प्लीज, शांत व्हा असं म्हणत काव्याला पाणी प्यायला देतो. तर आता काव्य पार्थला म्हणते, तुम्ही नक्की कोण आहात हो? आर्किटेक्ट आहात की डॉक्टर? तर आता पार्थ म्हणतो, मी तर आर्किटेक्ट आहे. आता काव्या पाणी पित असताना काव्या म्हणते, अहो डॉक्टरवरून आठवलं, इथे मला आर्याने फोनच केला नाही, म्हणजे माझ्याकडे ती दुर्लक्ष करते का की विसरूनच गेली? असं म्हणत आता काव्या स्वतःहूनच आर्याला फोन करते. आर्या, नंदिनी आणि जीवा एकत्रच बसून पार्टी करत असतात आणि त्याचवेळी आर्याला काव्याचा फोन आलेला असतो. आर्या पाहते तर काव्याचा फोन असतो. आर्या नंदिनी आणि जीवाला म्हणते, काव्याचा फोन आहे, काहीच बोलू नका असं म्हणत आता आर्या काव्याचा फोन घेते आणि म्हणते, हॅलो बोल ग. तर आता काव्य तिच्यावर चिडते आणि म्हणू लागते, आर्या ग कुठे आहेस ग? काय चाललंय? तू मला फोन परत केला नाहीस, तू माझ्याकडे दुर्लक्ष करतेस का? काय चाललंय सांग ना, कुठे इतकी बिझी आहेस ग आणि कोणाच्या प्रेमात आंधळी झाली आहेस? तर आर्या म्हणते, सॉरी, खरंच सॉरी, पण मिस यू काव्या. तर आता काव्या आर्याला म्हणते, आता मस्का मारू नकोस, पण काय झालं, तू मला रिटर्न कॉल का केला नाहीस आणि कुठे आहेस तू आता? तू तुझ्याच हॉस्पिटलला आहेस ना? तर आर्या म्हणते, नाही मी माझ्या क्लिनिकला आहे. त्यावेळी नंदिनी आणि जीवा आर्याकडे पाहतात. आर्या नकळतपर्यंत बोलून गेलेली असते. तर आता नंदिनी आता आर्याला ॲक्टिंग करूनच मी क्लीनअपला आहे असं सांगायला सांगते. तर आर्या म्हणते, अगं मी क्लिनिकला नाही तर क्लीनअपला आली आहे. तर काव्या म्हणते, आजच बरा तुला मुहूर्त लागला क्लीनअप करण्यासाठी? तर आर्या म्हणते, व्हेरी फनी, पण काय काम आहे बोल ना, आज का तू असा फोन केलास आणि हॉस्पिटलबद्दल का विचारत होतीस? तर काव्या आर्याला म्हणते, तुला मी म्हटलं होतं ना की मी एका मिशनवर आहे, IIP रोडच्या मिशनवर. तिथे बऱ्याच लोकांचं ॲक्सिडेंट झालं आहे, बऱ्याच बायकांचं मिसकॅरेज झालं आहे. मग कित्येक लोक आहेत की ज्यांनी पोलीस कंप्लेंट केली नाही आहे, पण कित्येक जण पोलीस कंप्लेंट न करता फक्त स्वतःवर उपचार करण्यासाठी जवळच्या हॉस्पिटलला गेले असावेत आणि त्या रोडलाच लागून तुझं हॉस्पिटल आहे. मग मला असं वाटतं की कित्येक जण तुझ्या हॉस्पिटलला नक्कीच आले असतील. मग अशा माणसांची, अशा अपघातग्रस्त लोकांची मला लिस्ट हवी आहे. तर आर्या म्हणते, एवढंच ना, मग हॉस्पिटलला जा, संगीता म्हणून तिथे असतील, त्यांच्याकडून लिस्ट घे, त्यांना माझं नाव सांग. काव्या म्हणते, ओके असं म्हणत काव्या फोन ठेवते. तर पार्थ विचारतो की काय झालं? काव्या म्हणते, झालं माझं आर्याशी बोलणं. ती म्हणाली की त्यांच्या हॉस्पिटलला संगीता नावाच्या नर्स आहेत, त्यांना जाऊन भेट, म्हणजे त्या नक्कीच लिस्ट देतील. पार्थ म्हणतो, चला मग असं म्हणत आता पार्थ आणि काव्या हॉस्पिटलला निघालेले असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, नंदिनी आर्याला म्हणते, आर्या अगं का हे? अगं सावकाश सांभाळून बोलत जा. आता जर तुझ्या बोलण्यातून काव्याला कळालं असतं तर की तुझं क्लिनिक आहे ते. आर्या म्हणते, सॉरी, खरंच चुकून बोलून गेले. तर आता नंदिनी म्हणते, पण काव्याचं काय? काव्या आता हॉस्पिटलला गेली आहे का? तर आर्या म्हणते, हो. तर नंदिनी म्हणते, पण मला ती काही म्हणाली नाही असं. तर आर्या म्हणू लागते, ते जरा वेगळं प्रकरण आहे. तर जीवा विचारतो, वेगळं प्रकरण म्हणजे? आता मात्र आर्या शांतच होते, कारण आर्याला काय बोलावं काहीच कळत नाही. तिला काव्याचं बोलणं आठवतं. काव्या तिला म्हणालेली असते, तू आज ताईला भेटणार आहेस ना, मग याबद्दल ताईला काही सांगू नकोस, म्हणजे या मिसकॅरेजबद्दल वगैरे तिच्याशी तू काही बोलू नकोस. आता आर्या नंदिनीला म्हणते, सॉरी मी नाही सांगू शकत, खरं तर ते काव्याचं सिक्रेट आहे आणि तिने मला सांगितलंय की आता तू कोणालाही सांगू नकोस, अगदी नंदिनी ताईला सुद्धा नको. आता नंदिनी विचार करू लागते. तर आर्या नंदिनीला म्हणते, अगं तू ज्यूस पी ना, म्हणजे तुझा राग शांत होईल. नंदिनी म्हणते, आता राग गेलाय ग माझा. तर आर्या म्हणते, हो का जन्मीजय, आता हिचा राग गेलाय, पण मगाशी आली होती तेव्हा किती आणि कशी भडकली होती ना? तर जीवा म्हणतो, काय झालं? ज्यावेळी आम्ही निघालो त्यावेळी पार्थ दादाने IIP रोडचा विषय काढला ना, त्यामुळे जरा ती अपसेट झाली होती, त्याच विचारात हरवून गेली होती. तर आर्या म्हणते, त्या रोडचं काय? तर नंदिनी म्हणते, अगं असं काय करतेस, मी तुला सांगितलं नव्हतं का, त्याच रोडवर माझा अपघात झाला होता. आता हे ऐकल्यानंतर आर्याला धक्काच बसतो.
आता आर्याला एवढा धक्का बसतो की तिच्या हातातील ज्यूसचा ग्लास खाली पडतो. आता मात्र नंदिनी आणि जीवाला धक्काच बसतो. जीवा म्हणतो आर्या अगं, तर आर्या म्हणते म्हणजे नंदिनी त्या रोडवर तुझा अपघात झाला, म्हणजे काल ज्यावेळी मला काव्या भेटली होती ती म्हणत होती की एक रोड दुरुस्त करायचा आहे की ज्या रोडवर अपघात होतात, ॲक्सिडेंट होतात आणि कित्येक बायकांची मिसकॅरेज होतात, तो रोड म्हणजे IIP रोड. तर जीवा म्हणतो एक मिनिट, पण मला सांग आर्या, तिने आत्ता का कॉल केला होता, काय काम होतं नक्की काव्याचं? तर आर्या म्हणते लिस्ट. नंदिनी म्हणते लिस्ट? कसली लिस्ट? आर्या अगं पटकन सांग ना, नक्की काय झालंय? तर आर्या म्हणते नंदिनी अगं, ज्या रोडवर ॲक्सिडेंट झाले आहेत, खूप अपघात झालेत की ज्यामध्ये कित्येक लोकांनी आपले जीव गमावलेत, तर कित्येकांनी आमच्या हॉस्पिटलला येऊन उपचार घेतलेत, कित्येकांचे मिसकॅरेज झाले आहेत आणि त्यानंतर ती लोक सिटी हॉस्पिटलला उपचार घेण्यासाठी आलेत. अशा सगळ्या लोकांची तिला लिस्ट हवी आहे. आता हे ऐकून नंदिनीच्या पायाखालची ही जमीन सरकते. नंदिनीही घाबरून जाते. तर जीवा म्हणतो काय, म्हणजे आता काव्या तिथेच जाणार आहे आणि लिस्ट घेणार आहे, आणि जर आता काव्याच्या हाती ती लिस्ट लागली तर तिला सगळंच कळेल. नंदिनी म्हणते नाही जीवा, असं होऊन चालणार नाही, चला आपण आता तिथे जाऊयात. असं म्हणत नंदिनी आपली बॅग घेते आणि जीवा आणि नंदिनी आता हॉस्पिटलला यायला निघालेले असतात. आता आर्याला काय करावं काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे पार्थ आणि काव्या हॉस्पिटलला पोचलेले असतात आणि तेथील एका दादांना ते विचारतात की दादा, इथे संगीता नर्स कुठे आहेत? तर ते म्हणतात तिथे त्या रिसेप्शनच्या तिथे असतील. आता काव्या आणि पार्थ त्या दिशेने निघालेले असतात. आता काव्या येऊन संगीता मॅमना भेटते आणि म्हणू लागते संगीता मॅमना तुम्ही? तर त्या म्हणतात हो बोला, काय काम होतं तुमचं? तर आर्या म्हणते मी मिसेस देशमुख, मला डॉक्टर आर्या सामंत यांनी तुम्हाला भेटायला सांगितलं. तर संगीता सिस्टर आता काव्याला विचारतात की कशाच्या संदर्भात? तर काव्या म्हणते IIP रोडच्या संदर्भात. आपल्या जवळच इथे IIP रोड आहे आणि त्या रोडवर अपघात झालेले, मिसकॅरेज झालेले किती पेशंट या हॉस्पिटलला उपचार घेण्यासाठी आले होते, किती जण ट्रीटमेंटसाठी आले होते, या सगळ्याची आम्हाला लिस्ट हवी आहे. त्या पेशंटची नावं हवी आहेत, त्या संदर्भात लिस्ट हवी होती. या संदर्भात आमचं डॉक्टर आर्या सामंत यांच्याशी बोलणं झालंय, हवं तर तुम्ही पुन्हा एकदा त्यांना विचारू शकता. तर सिस्टर संगीता म्हणतात की नाही, त्याची काहीच गरज नाही, मॅमचा मेसेज आला होता, तुम्ही बसा, मी तुम्हाला लिस्ट देतेच. तर काव्या म्हणते थँक्यू सो मच. आता पार्थ आणि काव्या तिथेच थांबतात. तर संगीता सिस्टर लिस्ट आणण्यासाठी गेलेल्या असतात. तर इकडे आर्या सतत संगीता सिस्टर यांना फोन करत असतात, परंतु संगीता सिस्टर काही फोन उचलत नसतात. तर दुसरीकडे सिटी हॉस्पिटलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं काव्या पार्थकडे पाहते आणि म्हणू लागते पार्थ थँक्यू. तर पार्थ विचारतो कशाबद्दल? तर काव्या म्हणते ध्येय माझं, मिशन माझं, पण प्रत्येक पावलोपावली तुम्ही मात्र माझ्यासोबत अगदी खंबीरपणे उभे असता, खंबीरपणे साथ देता, आणि या सगळ्यासाठी खरंच थँक्यू. तर पार्थ काव्याला म्हणतो हो का? तर काव्या म्हणते नाही, म्हणजे चांगले आर्किटेक्ट तर तुम्ही आहातच, पण त्यापेक्षाही एक चांगला नवराही आहात. तर आता पार्थ काव्याला म्हणतो थँक्यू, पण काय आहे ना काव्या, आत्तापर्यंत मी घराच्या ज्या काही डिझाईन्स बनवल्या, ज्या डिझाईन्स सगळ्यांना आवडल्यात, परंतु आत्तापर्यंत तुमच्या मनात ज्या डिझाईन्स बनवले आणि जे घर बनवलं आहे ना, ते सगळ्यात जास्त चांगलं आहे आणि ते सगळ्यात मला जास्त आवडतं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभिमानाने तुमची साथ द्यावी असंच काम करताय तुम्ही. काव्या, खरंच मला तुमचा खूप अभिमान आहे आणि तुमच्या नंदिनी ताईला ज्यावेळी कळेल ना, त्यावेळी त्यांनासुद्धा तुमचं अभिमानच वाटेल. तर काव्या म्हणते हो ना? तर पार्थ म्हणतो हो. तर त्याचवेळी पार्थला फोन आलेला असतो. पार्थ म्हणतो एक मिनिट, मला फोन आलाय, मी आलोच, असं म्हणत पार्थ फोनवर बोलण्यासाठी बाजूला निघून जातो. तर इकडे जीवा आणि नंदिनी हॉस्पिटलला पोहोचलेले असतात. तर दुसरीकडे सिस्टर संगीता यांनी तर आता लिस्टची प्रिंटही काढलेली असते. इथे पार्थ फोनवर बोलत असतो. तर नंदिनी घाईघाईने गाडीतून उतरते आणि त्यावेळी पाहते तर पार्थची गाडी तिथेच असते. नंदिनीच्या लक्षात येतं की काव्या आणि पार्थ अजूनही हॉस्पिटलमध्येच आहेत. तर इकडे आर्या सतत सिस्टर संगीता यांना फोन करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु सिस्टर संगीता त्यांच्या कामात असल्यामुळे त्या काही आर्याचा फोन उचलत नाहीत. तर सिटी हॉस्पिटलच्या बाहेर आता पार्थची गाडी पाहून इथे जीवा आणि नंदिनी मात्र घाबरून गेलेले असतात. ते घाईघाईने हॉस्पिटलच्या दिशेने निघतात. तर दुसरीकडे आर्या घाबरून गेलेली असते. आर्या म्हणते अरे यार, जर ती लिस्ट काव्याला मिळाली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तर दुसरीकडे जीवा आणि नंदिनी घाईघाईने हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. तर इकडे सतत आर्याचा फोन चालूच असतो, परंतु सिस्टर काही फोन उचलत नसतात.
तर इकडे सिस्टर संगीता यांच्या लिस्ट बनवून झालेल्या असतात आणि त्या आता आवाज देत म्हणतात, मिसेस काव्या असं म्हणत त्यांनी काव्याला आवाज दिलेला असतो. तर दुसरीकडे नंदिनी आणि जीवा घाईघाईनेच हॉस्पिटलमध्ये संगीता सिस्टर यांना शोधत असतात. आणि आता घाईघाईने येत असताना जीवाचा एका दादांना धक्का लागतो आणि तिथे त्यांचा वेळ जातो. तर इकडे आता काव्याच्या हाती लिस्ट लागलेली असते. आता लिस्ट तर खूप मोठी असते. काव्या एक एक करून लिस्टमधील प्रत्येक नावं वाचत असते आणि त्याचवेळी जीवा आणि नंदिनी तिथपर्यंत पोचलेले असतात. इथे आर्याचे सतत फोन चालूच असतात, परंतु सिस्टर संगीता काही फोन उचलत नसतात. तर दुसरीकडे काव्या लिस्टमधील एक एक नाव अगदी पडताळून पाहत असते. नक्की काय घडले, कधी घडले, हे सगळं काही ती पाहत असते. आणि जीवा आणि नंदिनी ज्यावेळी तिथे येतात त्यावेळी त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण तिथे तर आता काव्याच्या हाती लिस्ट असते आणि जीवा आणि नंदिनी काहीच करू शकत नाहीत. त्यांना काय करावं काहीच कळत नाही. तर काव्या एक एक पान पडतत प्रत्येक पानावरची नावं अगदी व्यवस्थित वाचत असते आणि शेवटचे नाव असतं ते म्हणजे नंदिनी देशमुख. आता हे नाव ऐकल्यानंतर आणि वाचल्यानंतर काव्याला धक्काच बसतो. ती तिथे स्तब्ध होते, कारण त्यामध्ये नंदिनी ताईचं नाव असतं. आणि तेव्हा मात्र काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते. ती पूर्णपणे हादरून गेलेली असते की मिसकॅरेज आणि अपघात झालेल्या लिस्टमध्ये आपल्या ताईचं नाव आहे. हे पाहून तिला काय करावं काहीच सुचत नसतं. इथे मात्र नंदिनी आणि जीवा हे सगळं काही पाहत असतात, परंतु त्यांच्याही हातात काही नसतं. आता काव्याला सत्य कळालं हे जीवा आणि नंदिनीच्या लक्षात येतं. आता त्या लिस्टमध्ये आपल्या नंदिनीताईचं नाव वाचल्यानंतर काव्याला प्रत्येक क्षण आठवतो तिथे मिळालेले चहा टपरीवरचे दादा, ज्यांनी सांगितलेलं असतं, अहो मॅडम त्या रस्त्याचं नावसुद्धा काढू नका, मौत का कुवा आहे. कित्येक लोकांचे त्या रस्त्याने जीव घेतल्यात, कित्येक लहान बाळं तिथे गमावली आहेत. खरंच तो रस्ता खूप खराब आहे. तर त्यानंतर आता काव्याला त्यांच्या घरचा प्रसंग आठवतो. ज्यावेळी काव्या चक्कर येऊन पडलेली असते त्यावेळी तिने नंदिनीताईला विचारलेलं असतं, नंदिनीताई तू ठीक आहेस ना, तू टेन्शन घेऊ नकोसा, मी तुझ्या बाळाला पण काही होऊ देणार नाही. असं म्हणत काव्या ज्यावेळी नंदिनीच्या पोटाला हात लावायला जाते त्यावेळी नंदिनी तिचा पोटावरचा हात थांबवते आणि आपला हात ठेवते. तर दुसरीकडे काव्याला आठवतं की आपलं सिक्रेट आपल्याकडे, बाकी कोणाला काही कळता कामा नये. तर नंदिनी म्हणते, हो ना, त्यावेळी तर आपण एकमेकांची सिक्रेट एकमेकांना सांगायचो, आपण एकमेकांपासून काहीच लपवत नव्हतं. हे सगळं काही आता काव्याला आठवत असतं. नंदिनीचे शब्द तिच्या कानावर पुन्हा पुन्हा घुमत असतात आणि त्यावेळी काव्या आपला मोबाईल घेते आणि नंदिनी देशमुख या नावासमोर असणारा मोबाईल नंबर तो ती टाईप करते आणि लगेच फोन करते. इथे मात्र नंदिनी तिच्या मागेच उभी असते. नंदिनी पाहते तर काव्याचा फोन आलेला असतो आणि काव्याने ज्यावेळी हा नंबर डायल केलेला असतो त्यावेळी नंदिनी ताईचंच नाव आलेलं असतं. आता नंदिनीच्या फोनची रिंग वाजताच काव्या मागे वळून पाहते तर त्या ठिकाणी तिची नंदिनी ताईच असते. आता नंदिनी आणि जीवा काव्याच्या समोर असतात. आता दोघीही एकमेकींच्या समोर असतात, पण दोघीही पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. इथे काव्या खूप घाबरलेली असते की खरंच आपल्या ताईचं मिसकॅरेज झालं असावं का, या सगळ्यामध्ये आपल्या ताईने सुद्धा आपलं बाळ गमावलं असेल का, हे असंख्य प्रश्न काव्याच्या मनात असतात. तर नंदिनी आता काव्याला सत्य कळालं तर तिला काय उत्तर द्यायचं या विचारानेच घाबरून गेलेली असते. पार्थ पाहतो तर जीवा नंदिनी तिथे आलेले असतात. आता काव्या नंदिनीच्या समोर येते आणि नंदिनीला प्रश्न करत म्हणते, ताई तू सुद्धा. आता मात्र नंदिनीचे डोळे पाणावलेले असतात. तिला काय बोलावं काहीच कळत नाही आणि त्यावेळी नकळत तिच्या हातातील ती लिस्ट खाली पडते आणि आता काव्या चक्कर येऊन खाली कोसळणार. तर त्याचवेळी जीवा आणि पार्थ मोठ्यानेच म्हणतात, काव्या. दोघंही काव्याला सावरतात आणि त्यानंतर सिस्टर काव्याला चेक करतात आणि म्हणतात, आता त्या ठीक आहेत, परंतु काही लागलं तर सांगा आम्हाला आणि तसंही आम्ही डॉक्टरना कळवते. असं म्हणत त्या तिथून निघून जातात. इथे मात्र काव्या त्याच विचारात हरवून गेलेली असते. तिच्या डोक्यात सतत तेच विचार चालू असतात. आता नंदिनी काव्याचा हात हातात घेते आणि म्हणते, बरं वाटते का काव्या. तर काव्या आपला हात बाजूला करते आणि म्हणू लागते, ताई मला हात लावू नकोस, दूर हो तू माझ्यापासून. असं म्हणत काव्या आता नंदिनीकडे पाहतही नाही. तर आता नंदिनी काव्याला समजावत म्हणते, काव्या ग प्लीज समजून घे ना काव्या ग. तर काव्या म्हणते, काय काव्या काव्या काय, अगं तू खरीच माझी नंदिनीताई आहेस ना. नाही, तू माझी नंदिनीताई असणं शक्यच नाही आहे ग, कारण माझी नंदिनीताई अशी नाही आहे. ती कधीच खोटं बोलत नाही. खरं तर तिला खोटं बोलता येतच नाही. आता मात्र जीवा आणि पार्थला काहीच कळत नाही. पार्थ मात्र हे सगळं काही दृश्य पाहत असतो, पण जीवा मात्र घाबरून गेलेला असतो.
तर इकडे काव्या नंदिनीला म्हणते, माझ्या नंदिनी ताईला लपवाछपवी करायला आवडत नाही आणि कोणी केलेली तिला सहनही होत नाही. आणि पण आता माझ्याच नंदिनी ताईने एवढं मोठं सत्य लपवून ठेवलं. बोल ना नंदिनी ताई, असं म्हणत काव्या आता नंदिनीला जाब विचारत असते. तर त्यावेळी जीवा पुढे येतो आणि म्हणतो, काय काय खोटं बोललोय आम्ही? तर काव्या म्हणते, जीवा. तर पार्थ म्हणतो, काय बोलतोयस जीवा तू? अरे या लिस्टमध्ये त्या IIP रोडमध्ये अपघात झाले, त्यामध्ये शेवटची लिस्ट जी आहे आणि शेवटची ट्रीटमेंट ज्या अपघातग्रस्त व्यक्तीवर केली गेली त्यामध्ये नंदिनीचं नाव आहे. आणि अजूनही तुम्हाला ही सत्य परिस्थिती लपवायची आहे का? तर पार्थ नंदिनीकडे पाहतो आणि नंदिनीला प्रश्न करत म्हणतो, नंदिनी काय म्हणणं आहे तुमचं यावर? जीवा बोल, काय चाललंय तुम्हा दोघांचं? जीवा रे बोल, कधी झाला ॲक्सिडंट? तर जीवा म्हणतो, ते जीवाला काय बोलावं काही सुचत नसतं. तर इकडे काव्या म्हणते, सांग, बोल ना ताई, हे सगळं काही कधी घडलंय? सांग, मला सगळं सत्य कळायलाच हवं. हे बघ ताई, पार्थ आणि माझ्या प्रश्नांची खरी उत्तरं मला ऐकायची आहेत. नंदिनी ताई, जोपर्यंत तू माझ्या प्रश्नांची खरी उत्तरं देणार नाहीस, जोपर्यंत तू मला खरं सांगणार नाहीस, तोपर्यंत तू माझी ताई नाहीस, असं म्हणत काव्याने खूप मोठा कठोर निर्णय घेतलेला असतो. तर काव्या पुढे म्हणते, आणि मी तुझी बहीण नाही. आता काव्याचं हे बोलणं ऐकून नंदिनीला खूप वाईट वाटतं. तिला काय करावं काहीच कळत नसतं. काव्या म्हणते, बोल ताई, सांग नक्की काय घडलं होतं? आता नंदिनी सगळं सत्य सांगत म्हणते, त्याच दिवशी ज्या दिवशी आपण दोघींनी सारखे कपडे घातले होते आणि त्या दिवशी मी घराबाहेर पडले, त्याच दिवशी माझा त्या IIP रोडवर अपघात झाला. आता घडलेला संपूर्ण प्रसंग नंदिनीला आठवतो, कारण नंदिनी आणि काव्य या दोघींनीही सेम कपडे घातलेले असतात, सेम ड्रेस घातलेले असतात आणि नंदिनी बाहेर पडलेली असते. परंतु हा अपघात विजयीनेच घडवलेला असतो, कारण त्याला काव्याला मारायचं असतं, परंतु त्या ठिकाणी नंदिनी या सगळ्याला बळी ठरलेली असते. आता नंदिनीच्या अपघाताची ही बातमी ऐकल्यानंतर काव्या मात्र तिथेच कोसळते, तिथेच बसते आणि त्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असते. नंदिनी तिला म्हणते, काव्या तू एवढा विचार नको करूस. तर पार्थ म्हणतो, पण त्या दिवशी तुम्ही चौपाटीवर गेलात असं आम्हाला सांगितलं होतं ना? तर जीवा म्हणतो, नाही, आम्ही तुम्हाला सगळं सत्य सांगणारच होतो, म्हणजे तुला दादा मी सत्य सांगणारच होतो, पण त्याच दिवशी तू मला काव्याची ऑडिओ क्लिप्स ऐकवली होतीस. आता पार्थला आठवतं, कारण त्यामध्ये काव्या म्हणालेली असते की दरवेळी मध्ये कोणीतरी येणार, काहीतरी घडणार आणि मग माझं IASचं स्वप्न राहणार. पण आता मी ताईला सांगणार आहे की माझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद तू तसाच कायम ठेव. आता पार्थला ते काव्याचं बोलणं आठवतं. तर नंदिनी म्हणते, आम्ही हे सगळं सत्य काव्याला घरी सगळ्यांनाच सांगणार होतो, पण त्यावेळी आम्हाला एकच भीती होती की ॲक्सिडेंटबद्दल ऐकल्यानंतर काव्याला जर त्रास झाला, तिच्या बाळाला जर त्रास झाला तर, आणि म्हणून आम्ही. तर काव्या म्हणते, म्हणून तुम्ही काहीच सांगितलं नाही, हो ना ताई? आता काव्या नंदिनीला म्हणते, ताई अगं इतकी कमकुवत नाही आहे कमी. अगं ताई, तुला काही झालं तर मला त्रास झालाच असता, पण तुझ्या बाळाला जर काही झालं असतं ना, तर मग मी स्वतःला माफ करू शकले नसते आणि स्वतःला सावरूही शकले नसते. काव्या हात सोडते आणि म्हणू लागते, देव न करू, पण तुझ्या बाळाला जर काही झालं असतं ना, तर मी खूप पॅनिक झाली असते ग ताई. आता इथे नंदिनी आणि जीवा शांतच होतात, कारण खरी सत्य परिस्थिती अजूनही त्यांनी लपवलेलीच असते. तर इकडे काव्या म्हणते, ताई अगं जेव्हापासून मी प्रेग्नेंट आहे तेव्हापासून कोणाच्याही बाळाबद्दल कुठलीही वाईट बातमी नाही ग मला सहन होत, नाही मी सहन करू शकत. श्वास गुदमरतो ग माझा, जीव अडकतो ग, जीव जातोय की राहतो असं होत असतं ग, मला काहीच कळत नसतं, पण मी खूप पॅनिक होते या सगळ्या गोष्टीने. आणि त्यात ताई तुझं बाळ. इथे मात्र नंदिनीच्या डोळ्यात अश्रू असतात. तर काव्याच्या लक्षात येताच ती मागे वळते आणि नंदिनीकडे पाहत नंदिनीला प्रश्न करत म्हणते, बाळ ताई, बाळ सुखरूप आहे ना? आता मात्र नंदिनी अनुत्तरितच असते, कारण तिच्याकडे या प्रश्नाचं काहीच उत्तर नसतं. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जीवा नंदिनीला म्हणतो की हॉस्पिटलमध्ये काव्याचा संशय तिथेच संपला आहे, काव्याला तिच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. तर नंदिनी म्हणते, काव्याचा संशय संपला नाहीये, तर तो अजून वाढला आहे. तर दुसरीकडे काव्या पार्थला म्हणते, नंदिनी ताई काहीतरी आपल्यापासून लपवते आहे. तर दुसरीकडे नंदिनी जीवाला म्हणते, आपल्याला काहीही करून काव्याच्या मनातील हा संशय संपवावा लागणार आहे, त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. तर जीवा म्हणतो, फक्त काव्या? पण काव्याला ज्यावेळी संशय येतो त्यावेळी ती प्रश्न विचारते, जाब विचारते, पण दादाला ज्यावेळी संशय येतो त्यावेळी दादा या सगळ्याची उत्तरं शोधतो.
त्या सगळ्या गोष्टींचा शोध घेतो आणि तो टोक गाठतोच. तर दुसरीकडे आता पार्थ काव्याला म्हणतो, म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का नंदिनी खोटं पोट लावून फिरतायत? आता मात्र पार्थने अगदी बरोबर ओळखलेलं असतं, परंतु काव्या मात्र अनुत्तरित असते, कारण तिला या सगळ्याबद्दल काहीच माहीत नसतं. पण या सगळ्याचं उत्तर मात्र तिला शोधायचं असतं. तर आता काव्य आणि पार्थ या सगळ्याचा कशा प्रकारे शोध घेतील? नंदिनीच्या खोट्या पोटाचं सत्य काव्य आणि पार्थला कळेल का, की जीवा आणि नंदिनी हे लपवून ठेवण्यात यशस्वी ठरतील? हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.